आज बघा वावरात येण्याला आलो. पळाट्या काढ्या यांनी, पळाट्या काढ्या ट्रॅक्टरवाल्यानी आणि ती जमा बी करून टाकले त्यांनी. पण आता काही राहिल्यात बी. हे बघा आता सुरू झाले वावराचे कामं. तुम्ही म्हणता शेतकऱ्याला काय दम नाही. अहो पण आता ऊन असो का ताण असो, शेतकऱ्याला केल्याशिवाय मार्ग नाही. काही भेटू का नाही भेटू, पण आता तर तयारी करावं लागेल जमिनीची. ऊन म्हणताना असं, आता खर्च असा तर खर्च करावं लागेल. आता पळाट्या काढ्या सगळ्या गोळा करून नालीत टाकल्यात, काही राहिल्यात याचायच्या. आता इथे याचावं लागणार आहे ना काही. आणि आता याच्यावर नंतर नांगरट करायची. आता नांगरट झाली का मग पुढचे मार्ग अजून रोटा आहे, त्याच्यानंतर मोगडा आहे, मग त्याच्यानंतर मग पेर आहे, मग ते आपल्या रेगा पाडायच्या. हे सगळे शेतकऱ्याला हे कामं करावंच लागतात. आणि मग त्याच्यानंतर ते देव काय देईन आणि नाही देईन ती देवाची मर्जी. मग हे तर बेभरोसच टाकावं लागतं पहिलं. हे बिझनेस असं आहे, व्यापाऱ्याला म्हणा हे बिझनेस करून पहा. तुम्ही तर शेअरला भले मोठं बिझनेस करतात, पण हे बिझनेस करून पहा म्हणा. हे डोळे झाकून याच्यात टाकावं लागतं. आणि काय भेटन ते देवाला माहीत, नाही भेटन ते देवाला माहीत. शेतकरी परेशान याच्यामुळंच हे जास्त. त्याची परेशानी काय आहे, आतापासून त्याची मेहनत सुरू झाली. आता 45 दिवस पाऊस काळ राहिला आहे सध्या. त्याच्या अगोदरच त्याला किती पैसे वाचावं लागते शेतामध्ये हे त्यालाच माहीत आहे. आता पहा. जय हरी, राम राम.